एकदा मी अभिजितचं नाव घेतो. अभिजितनी पुन्हा एकदा म्हटलं की नेरेटिव्ह सेट करण्याचं आम्ही काम करतो. निवडणुकामध्ये आम्ही नेरेटिव्ह सेट केला. मला एक गोष्ट अभिजितजी आपल्याला फार सन्मानपूर्वक सांगावीशी वाटते. मला यामध्ये कोणाचा अपमान करायचा नाही आहे, परंतु भारत जोडो यात्रा ज्या वेळेला झाली तेव्हा किती संघटना देशभरातून अशा प्रकारच्या यामध्ये जोडल्या गेल्या होत्या याची माहिती जरा आपण जर इंटेलिजन्सकडनं किंवा IB कडनं घेतली तर मला तुम्हाला लक्षात येईल की मी जे म्हणत होतो ते कदाचित चुकीचं होतं. त्यावेळेला संविधानाच्या नावाखाली संविधान बदलणार खिशामध्ये लाल कोरी डायरी ठेवून संविधानाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची, आंबेडकरी चळवळीतल्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम जर कोणी केलं तर त्या भारत जोडो यात्रेमध्ये असलेल्या डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी संघटनांनी, नक्षलवादी गटांनी केलं. त्यामुळे गावागावामध्ये जाऊन बैठका घेऊन दलित चळवळीच्या लोकांना गुमराह करून या देशामध्ये मोदी जर पुन्हा निवडून आले तर देशाचं संविधान बदलून टाकतील, संविधान घालून टाकतील अशा प्रकारची भूमिका केली. आणि आमचे गरीब भारतातले जनता आणि गरीब आंबेडकरी चळवळीतली जनता त्याला बोलली आणि ते तुमच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न केला. हा नक्षलवाद होता. सभापती महोदय, या माध्यमातून मग दंगली घडवायच्या, या माध्यमातून छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या. सन्माननीय माझे मित्र प्रवीण दरेकरांनी या गोष्टी सांगितल्या की एखाद्या मोर्चामध्ये घुसायचं, त्या मोर्चामध्ये घुसल्यानंतर त्या मोर्चाला काळा डाग कसा लागेल याचा प्रयत्न करायचा. आज सभागृहामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री आता नाही आहेत, ते गेले. नाही तर मला त्यांना देखील सांगायचं होतं की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली. आम्ही पण लालबाग परळमध्ये लहानाचे मोठे झालो. सचिन भाऊंना माहिती आहे, आम्ही सचिन भाऊ एकत्र नसलं पाहिजे असं नाही. विचारधारा मारून माझं ऑब्जेक्शन आहे. मी याच्यामध्ये स्पष्टीकरण अजून पुढे जाऊन देऊ शकतो. अजून पुढे जाऊन देऊ शकतो. तुम्हाला मान्य आहे का सभापती महोदय? ते मारून म्हणजे काय म्हणायचं? हा, मारून म्हणजे विचारधारा पराभूत करून असं म्हणायचं. सभापती महोदय, अनिल परब मला साथ देतील याच्यामध्ये. सभापती महोदय, नाही पराभूत करून म्हणायचं ना तुम्हाला. सभापती महोदय, पण मारून बोललो तर काय चुकीचं आहे? सभापती महोदय कम्युनिस्ट विचारधारा संपवून शिवसेना प्रमुखांनी शिवसेना आणि अनिल परब तुम्ही याला डिनाय करा. अनिल परब तुम्ही डिनाय करा. मी बोलतोय त्याला, अनिल परबजी मी बोलतोय त्याला डिनाय करा. कम्युनिस्ट विचारधारा संपवून. एक मिनिट, विचारधारा खाली बसा. विचारधारा सगळे मी उभी आहे, खाली बसा. मी खाली बसा. पण ही तुमची पद्धत आहे का? तुम्ही खाली बसा बरं. आधी दानवे साहेब खाली बसा. दानवे साहेब त्यांनी त्यांच्या वाक्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. अरे 2 मिनिटं शांत राहा. प्रसाद लाड, अंबादास दानवे, प्रसाद लाड यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट केला की पराभूत करून शब्द त्यांनी बदलला. तो मग त्यांनी पराभूत करून तुम्हाला तुमची भाषण झाल्यावर तुम्ही असंच गोंधळ करणार आहात का? नाही, असं चालणार नाही. प्रसाद लाड त्यांचं ऐकून घ्या ना तुम्ही. त्यांनी शब्द ऐकून घेणार नाही म्हणजे काय? तुम्ही ऐकून घ्या ना. तुमची भाषण झाली आता सगळ्यांची, त्याच्यानंतर तुम्ही आरडाओरडा करणार का? असं नाही, बरोबर. अरे बाबा, त्यांनी वाक्य सांगितलं उलगडून स्वतःचं. मी परत रेकॉर्डसाठी सांगते की आम्ही त्यांना पराभूत करून असं शब्द. मग काय बोललात काय तुम्ही? विचारधारा संपवले. त्यांना बोलायचा अधिकार आहे ना. हे पहा, मारणं हा शब्द काही असंसदीय नाहीये. मारणं हा शब्द काही असंसदीय नाही. प्रसादजी तुम्ही बोला, तुम्ही चालू संपवली आहे. सभापती महोदय, ही विचारधारा संपवली आहे. ही विचारधारा संपवून शिवसेना स्थापन झाली. 1966चा इतिहास काढा. सभापती महोदय, 1966चा इतिहास काढा. नक्षलवादी विचारधारा संपवण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केला. सभापती महोदय, हे नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत. नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत. सभापती महोदय, हे मी खपवून घेणार नाही. अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला. हे शिवसैनिक नाहीत. त्यांचं पूर्ण ऐकून मला दिलं तर. सभापती महोदय, मी तुम्हाला सांगतो, शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो. त्यांचं झालं की तुम्हाला देते. 2 मिनिटं खाली.
सभापती नाही नाही, अनिल परब साहेब तुम्ही सांगा. बोलले नाही तरी त्यांचे विचार मांडलेत ना, तुम्ही उगाच आरडाओरडा काय करता? काय हे चाललंय? महोदय अहो पण मध्येच असा आक्षेप घ्यायची पद्धत नाहीये. विधेयकात काहीच आक्षेपार्ह बोलले नाहीयेत ते. प्रसाद लाडाला पूर्ण करू द्या ना. प्रसाद लाडाला पूर्ण, अहो त्यांना बोलू द्या ना, त्यांचं पूर्ण करा ना. मला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे का? बरं बोला, दानवे बोला, चला. सभापती महोदय, सभापती महोदय, आता माझा अधिकार वापरा. सभापती महोदय, आणि हे पहा दानवे साहेब, तुम्ही 1 मिनिट म्हणजे 1 मिनिट बोला, परत 1 मिनिट म्हणजे थोडक्यात बोला. मी एकच मिनिटात बोला बोलतो. बोला. माझा मुद्दा एवढाच आहे. हा. शांतता ठेवा, खाली बसा. सभापती महोदय, माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातलं ओठात येतं हे असं बोलले. शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं म्हणजे काय? म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का? हे बिल त्या आपण नक्सलाइट विषयी बोलतो का वेगळ्या विषयी बोलतोय? आपण नक्सलाइट विषय बोलतो का? कोणत्या विषय बोलतो? हा माझा मुद्दा आहे. तुम्ही शिवसेना प्रमुखांनी दादा तिघांची आरडाओरडी करायची नाही ऍक्च्युली तुम्ही. तर मग मला बोलू, मग ते असं काही बोलणार का? शिवसेना प्रमुखांनी या विचारसरणीला मारणार कोणत्या विचार? नक्सलाइट विरुद्ध आहे ना हे बिल. तुम्ही असं काय करता? बरं झालं का दानवे साहेब तुमचा नक्सलाइट विरुद्ध बिल? दानवे साहेब तुमचा आक्षेप पूर्ण झाला का? सभापती महोदय, हे बिल कशा विरुद्ध आहे? नक्षलवादाविरुद्ध आहे. हे नक्षलवाद हे कसं बोलतात? बरं ठीक आहे. नाही चला, आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे. आमचा विरोध आहे या सगळ्याला. आमचा विरोध याला. मी 10 मिनिटासाठी सभागृह स्थगित करते. 10 मिनिटासाठी कामकाज थांबवलंय. 10 मिनिटासाठी थांबवलं कारण खूपच आरडाओरडा. त्यांना बोलवून घेऊया आपण आपल्याकडे. बोलू का? हिताचं नाही. महाराष्ट्र सरकारने त्याची खात्री घ्यावी. त्या ठिकाणी झालेली घटना आहे, त्याचं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील, काय होईल ते होईल. त्याबद्दल विरोधकांनी पाठिंबा दिला तर कम्युनिस्ट विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली असं लाड यांनी म्हटलं. त्यानंतर अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलेला आहे. जनसुरक्षा विधेयक हे माओवादाच्या विरोधामध्ये असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जनसुरक्षा विधेयकाला विरोधक